गौरव पाटील महाविद्यालयामध्ये म्हणजे हा कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये आयोजित केला आणि त्यामध्ये मला बोलण्यात माझ्यासारख्या माणसाला बोलण्यासाठी बोलवलं ते माझ्यासाठी फार सन्मानाची गोष्ट आहे. कारण मी वक्ता नाहीये आणि भाऊराव पाटील ते व्यक्तीबद्दल जे काही प्रेम आहे ते माझे मित्र जे श्रीकांत देशमुखांनी सांगितलेच आहे. माझं सगळं शिक्षण तसं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये झालं. पण मला लहानपणापासूनच भाऊराव पाटील ते चांगल्यासाठी नाही पण मनापासून माझं प्रेम होतं. त्या माणसाचं जीवनामध्ये योगदान आहे ते फार मोठं आहे. अशा माणसाच्या एका महाविद्यालयात मला पहिल्यांदाच बोलायला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. माझं मला वाटलं तुम्हाला नंतर तिसरा किंवा चौथा असेल चौथा येत होतो. तर माझा जो विषय आहे तो असा आहे की मानदेव सांस्कृतिकता आणि सीताराम सावंतांचं साहित्य. तर म्हणजे सीताराम सावंतांची आणि माझी मुलं म्हणजे तशी प्रत्यक्ष झाली नव्हती पण माझे मित्र प्रवीण बांदेकर त्यांनी मला सांगितलं की सीताराम सावंत एक चांगले लेखक आहे. प्रवीण बांदेकर हा कोकणातला लेखक आहे आणि सावंत यायला दुसरं कोकणात आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रवीण सारखा किंवा विजय सारखा किंवा गिरीधर सरफ सारखाच हा सीताराम सावंत एक प्रत्येकाला मला वाटलं होतं. त्यानंतर माझ्या कालावधीनंतर सावंतांची बंदी कराडला झाली आणि कराडला झाली त्यावेळी त्यांचं भुईपुई ठावले ही कादंबरी मिळेल. म्हणजे आताच सांगितलं भुईपुई ठावले त्या कादंबरीचं जे काय जे नव्यानं वाढणारे जे शहर आहे आणि त्यामुळे जे आपल्याकडे जाणारे जे गाव आहेत पिकाची जमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त होत आहे आणि आता एक विधारक असं चित्र जे मांडलेलं आहे त्यावेळी मला वाटत होतं की हे भूमिनिष्ठ शेतकरी असतील ना आणि ते इकडचे थोडे भूमिनिष्ठ शेतकरी असतील. पण नंतर मला ज्यावेळी समजलं मी ज्यावेळी त्याची कथासंग्रह जो आहे तो कथासंग्रह ज्यावेळी वाचला अरवल्या माणसाची शोधात अरवल्या कथेची शोधात त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्या दरम्यानची आमची ओळख झाली आणि माझ्या लक्षात आलं की हा माणूस आमचा मानदेशाचा आहे. मानदेश हा आमचा असा म्हणले होतो. माझी ओळख ही प्रामुख्यानं म्हणजे मी जरी करायला असलो तरी मानदेशाचा कवी आणि लेखक असं माझी केली जाते आणि माझा विषय सुद्धा तसाच मानदेशाच्या अनुषंगाचा आहे. खरं म्हणजे मागाशी मी सगळं सांगितलं त्यावेळी मी म्हणायला लागलो की अजून लेखक असतो त्या लेखकाशी का आपण अशी कुठं चढवायची की हा दलित आहे की आदिवासी आहे की ग्रामीण आहे की शहरी आहे किंवा धर्म जात पंथामध्ये का असा अडकवायचा जातो म्हणजे आणि किंवा याची प्रादेशिकता का टाकायची असते पण तसं. पण काय होतं की हा जो सगळा लेखक आहे तो खरं म्हणजे त्याला बघायला तर त्याला खरं तर सगळं जग हे त्याला अंगण मिळालेलं असतं खेळण्यासाठी आणि असं असताना सुद्धा आपण त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे त्याला बसवतो का असं आपण बसवतो आणि ते बसवण्याच्या पाठीमागे जर एक कारण गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर पहिल्यांदा प्रादेशिकता याबद्दल आपण बोलूया. आपण जे म्हणतो जी भाषा जी असते ती भाषा आपण शिकतो जे की आपल्या आईकडून मातृभाषा असं म्हणतो तर मातृभाषा असल्याच्या भाग नाहीये ती खरं म्हणजे आपल्याला वडील भाषिक किंवा सगळ्या परिसरातून मिळालेली भाषा असते. आपल्या आईनं आपल्या पालकांनी सगळ्या लोकांनी परिसरातून प्रदेशातून मिळवलेली भाषा असते. त्यामुळे आपले जे सगळे लहानपणी जे सगळे संस्कार असतात ते भाषेद्वारेच आपल्याला म्हणजे सगळे मिळालेले असतात. त्यातूनच आपल्याला जाणीव डेव्हलप झालेली असते. त्यामुळे भाषा अभिव्यक्त होतो ते खरं म्हणजे भाषेतूनच अभिव्यक्त असतो. तर हा एक भाषेचा जवळचा झाला. आता असं असताना सुद्धा भाषेच्या पलीकडे काय लेखकांना जे असते स्वतःची गोष्ट असते एक संवेदनशीलता असते. हा ती फार महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. संवेदनशीलता असल्यानंतर तो संवेदनशीलता कशाही निगडीत असते तर तो गरीब असतो श्रीमंत असतो त्याच्या काय सामाजिक स्तरावर आर्थिक स्तरावरती किंवा ऐकून जाण्याच्या सगळ्या दायऱ्यामध्ये काही संघर्ष करावे लागते. त्या संघर्षामुळे त्याची एक संवेदनशीलता ती टिकत असते. त्यावर तो काही चिंतन करतो काही वाचन करतो आणि अशातून लेखक तयार होत असतो. खरं तर मला जो शोधायचा विषय तो असा आहे की त्यांची प्रादेशिकता शोधायची आहे. त्यांच्या कथेमध्ये सापडलेली किंवा त्यांच्या कादंबरीत सापडलेली प्रादेशिकता शोधायची आहे आणि देशोधडीमध्ये काही संक्षिप्त तर होतं. हा जो देशोधडी जी कादंबरी आहे ती मला खरं म्हणजे फार उशिरा मिळालेली आहे. ती वाचलेली होती पण दरम्यानच्या काळामध्ये ती माझ्याकडे नव्हती आणि त्यामुळे मला देशोधडी म्हणजे ती खरंच मानदेशाची आहे. मानच्या आजूबाजू इतकी गाव आहे त्या इतकी गावात म्हणजे तिचा नायक आहे. खरं तर खऱ्या अर्थानं म्हणजे इंग्रजांच्या मतानं सावंतची खऱ्या मानदेशी लेखक आहे की मी मंत्री करून करतो. तर देशोधडीबद्दल मला काही बोलता येणार नाही परंतु आता जे माझे मित्र बोलले त्यांचा तो कथासंग्रह आहे त्या कथासंग्रहाच्या अनुषंगाने काही बोललो तर ते वावड ठरले
मी फारसं कमी जास्त बोलणार नाही. मग सुरुवातीला काही कथा, विशेषतः पहिली जी कथा आहे त्या पहिल्या कथेच्या अनुषंगानं एका कायद्याच्या दैनंदिनीचे काही पाहणं. खरं तर मानदेशाबद्दल बोलताना तर म्हणजे मानदेशाबद्दल आपल्याला माहिती सांगणं गरजेचं आहे की मानदेश हा असा प्रदेश आहे की जो डोंगरांचा, मळाचा, पावसाचा दुर्भिक्ष नसलेला, दुष्काळाचा इलाका असलेला हा मानदेश असा आहे. म्हणजे त्या लोकांचं जगणं अतिशय फळकर आहे. खूप काळापासून त्या लोकांनी म्हणजे अतिशय संघर्ष केले, फार कष्टाळू लोक आहेत. ते फार मोठ्या कष्टातून ते म्हणजे उभे राहिलेले लोक आहेत. त्याचा अर्थ असं नाही की ते पिचलेले आहेत अशा राहणार नाही. फार टक्कर असे परिस्थितीला टक्कर देणारे असे लोक आहेत. आणि याच मानदेशातून फार मोठी लोक सुद्धा आहेत की माडुंकर आणि ते सगळे कुटुंब, त्याशिवाय देखील फार मोठे देखील झाले. काही काही लोकांनी म्हणजे गणितामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये कुठले प्राध्यापक आहेत जे गणिताचे मोठे हुशार होते, एक डॉक्टर आहेत जी टाटा देखील होते. मानदेशात म्हणजे फार महत्वाची माणसं झाली. त्याचं की राम कदम असू द्या, माडुंकर असू द्या किंवा